नमस्कार. आज 2 एप्रिल. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागरिकांनी उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. तर आपण पाहूयात सविस्तर अपडेट. पण एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाची हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात काही अंशाची घट झाली आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि विदर्भातही मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असं म्हटलं आहे. येत्या 24 तासांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊयात. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 2 एप्रिलला विजांच्या कडकडासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये गारपिटीचाही अंदाज वर्तवला आहे. अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, चंद्रपूर आणि अमरावती या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि खानदेशामधील जिल्ह्यांना 2 एप्रिलला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांना 2 एप्रिलसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नवनवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.